ट्रॅपेझियस मसलच्या वरच्या आवरणाला सूज येते. त्याला ट्रॅपेझियल मायोफेशियाटिस नावाचा हं. आजार म्हटला जातो. जो मानेचे विकार ज्या वेळेला आपण विचार करतो, लोकांच्या तोंडी फक्त एकच शब्द असतो, तो म्हणजे स्पॉन्डिलोसिस. बरोबर. आणि स्पॉन्डिलोसिस या शब्दाचा धसका खूप जणांनी घेतलेला असतो. हं. स्पॉन्डिलोसिस या शब्दाचा खरा अर्थ आहे झीज होणं. बरं. म्हणजे त्याच्यात वेगळं काही नाही. प्रत्येक माणसाला ह्या फेजमधनं जावं लागतं, कारण हं. शारीरिक झीज ही वयानुसार ठरलेली असते आणि ती होत असते. अर्थात वेळच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. मागचा जसा आपण एपिसोड किडनी स्टोनवर घेतला होता, त्याच पद्धतीने आपण आज एक नवीन विषयावर प्रसाद रसाळ सरांसोबत चर्चा करणार आहोत. तो म्हणजे मानेचे विकार. तर मानेचे विकार हे वेगवेगळ्या पद्धतीने उद्भवणारा आता तो आजार कशा पद्धतीने होतो किंवा आपला निष्काळजीपणा जो आहे, त्याच्यामुळे तो होतो. तर याविषयी प्रसाद सर आपल्याला आज माहिती देणारच आहेत. पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघतोय, प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. त्यासाठी आम्ही स्पेशल एक एपिसोड तुमच्यासाठी घेणार आहोत. तर नक्कीच भरपूर कमेंट करा त्या ठिकाणी. सर आपलं स्वागत आहे आजच्या आपल्या सीरीजमध्ये. मानेचा विकार जर आपण म्हटलं तर आपल्याला ऑर्थोपेडिक डॉक्टर वगैरे हे सगळं चित्र किंवा मानेला एक पट्टा बांधला जातो, मानेला कुठला त्रास झाला तर. तर होमिओपॅथीमध्ये आपल्याकडे मानेच्या विकारासाठी कसे औषधं असतात किंवा कशी ट्रीटमेंट असते याबद्दल थोडी माहिती आम्हाला द्याल? नमस्कार श्रोतेहो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये. नमस्कार स्मिताताई. खूप छान विषय आपण आज निवडलेला आहे आणि तो म्हणजे मानेचे विकार आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती. मानेचे विकार ज्या वेळेला आपण विचार करतो, लोकांच्या तोंडी फक्त एकच शब्द असतो, तो म्हणजे स्पॉन्डिलोसिस. बरोबर. आणि स्पॉन्डिलोसिस या शब्दाचा धसका खूप जणांनी घेतलेला असतो. हं. स्पॉन्डिलोसिस या शब्दाचा खरा अर्थ आहे झीज होणं. बरं. म्हणजे त्याच्यात वेगळं काही नाही. प्रत्येक माणसाला ह्या फेजमधनं जावं लागतं, कारण हं. शारीरिक झीज ही वयानुसार ठरलेली असते आणि ती होत असते. परंतु स्पॉन्डिलोसिस शब्दामुळे त्याला वेगळं वलय प्राप्त झालंय आणि त्यामुळे हं. लोकं घाबरतात. पण आपण नुसतं स्पॉन्डिलोसिस विषयी नाही बोलणार आज. हं. मानेचे जेवढेही विकार आहेत कॉमन, त्या सगळ्यांवर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम सर्वात कॉमन जो आजार असतो, मान दुखणे, मान आवटळणं, हा हं. साध्या भाषेत लोकांचं म्हणजे तोंडी असतो. खूप जण तुमच्याकडे अचानक येतात. काही नाही, यंग फेलो काही नाही डॉक्टर, मान आवटळली. का तर रात्री हं. खूप मोठी उशी घेतली होती आणि मग हे खूप दुखतीये मान या बाजूला. हं. किंवा अनेक स्त्रियांमध्ये खूप कॉमन असतं, तो म्हणजे मानेचा आणि खांद्यापर्यंत येणारा जो स्नायू असतो, हं. पतंगाकृती स्नायू असतो, ट्रॅपेझियस म्हणतात. ट्रॅपेझियस मसलच्या वरच्या आवरणाला सूज येते. त्याला ट्रॅपेझियल मायोफेशियाटिस नावाचा हं. आजार म्हटला जातो. हा जो स्नायू आहे, हा पतंगाकृती आहे. तो इथपासून ते इथपर्यंत आणि पाठीच्या मध्यापर्यंत असा स्नायू असतो. आणि ह्या स्नायूला खूप असं विशेष फंक्शन नाही, कार्य नाहीये. हं. हा स्नायू पाठीच्या मणक्यावर सपोर्ट करणारा स्नायू आहे. तो पाठीच्या मणक्याला फक्त एक सपोर्ट आहे हं. आणि तो त्याचं तेवढंच काम आहे. आणि त्यामुळे त्याचं जे रक्ताभिसरण असतं ते कमी असतं आणि स्त्रियांमध्ये विशेषतः याची वरच्या आवरणाला येणारी सूज ही खूप हं. कॉमन असते आणि त्यामुळे खूप पाठदुखी, मानदुखी हे खूप कॉमन स्त्रियांमध्ये पाहायला मिळतं. आणि त्याच्यात वैशिष्ट्य असं असतं, की रात्री झोपलं, फॅनखाली झोपलं शक्यतो, तर मग ते जास्त दुखतं आणि वैशिष्ट्य की अंघोळ केली, की ते लगेच कमी होतं. कारण गरम पाण्याचा शेक मिळाला, की हं. तो स्नायू जो आखडलेला असतो, तो रिलीज झाला, की परत मोकळं वाटायला सुरुवात होते. हं. परंतु जेव्हा दुखतं, तेव्हा ते इतकं दुखत असतं, की नको-नको होतं. हं. आणि मग पेशंट लगेच डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याला पेनकिलर्सच्या गोळ्या देतात. पेनकिलर्स खातो तोपर्यंत बरा असतो. हं. परंतु नुसतं हे त्याचं उत्तर नाहीये. मग हा हं. स्नायू का सुजतो? तर त्याला सपोर्टिव्ह फंक्शनशिवाय वेगळं फंक्शन नाहीये. मग हं. आपण त्याचे व्यायाम विशिष्ट करणं खूप गरजेचं असतं.
मग याच्यासाठी ट्रॅपेझियल एक्सरसाइजेस म्हणून नसतात, की काही नाही, हात हं. दोन्ही बाजूला पूर्ण आपण बाजूला करायचे आणि मग खांदे उचलायचे, ज्याच्याने तो स्नायू पूर्णच्या पूर्ण लिफ्ट केला जातो. म्हणजे हात हं. आपण जर असे केले आणि खांदा उचलला, की हे लिफ्टिंग होतं. जेव्हा लिफ्ट करतो आपण, त्यावेळेला तो स्नायूला पूर्ण आपण हालचाल देतो आणि ते हालचाल दिली, की त्याच्यातलं रक्ताभिसरण खूप छान होतं आणि हा आजार प्रिव्हेंट होतो. म्हणजे खूप सोपा उपाय असतो. किंवा सोपा अजून एक उपाय असतो तो म्हणजे मानेच्या हालचाली. हं. जनरली माणूस कुठलंही काम करतो ते खाली वाकून करत असतो. खूप जण लॅपटॉप वापरतात हं. आणि लॅपटॉप काय होतं तो खाली ठेवला जातो आणि तुम्ही पूर्ण खाली वाकून त्याच्याकडे पाहून काम करत असता. ते कंटिन्युअस काम जर जे करतात, जे वर्क फ्रॉम होम करतात, त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम खूप पाहायला मिळतो आणि त्यामुळे मग मानेची झीज एकाच विशिष्ट हालचालीत असल्यामुळे त्याची झीज व्हायला लागते. ज्याला आपण स्पॉन्डिलोसिस म्हणतो हळू-हळू. मग काय होतं नेमका मणका जो असा दिसला पाहिजे, तो असा झिजायला लागतो. त्याला टोकं यायला लागतात आणि जेव्हा ते घासून-घासून टोकं येतात, तेव्हा ते टोकं नसेवर दाब देतात. त्यामुळे मानही दुखते आणि त्याच्याबरोबर त्याचं पेन हातामध्ये रेडिएट व्हायला सुरुवात होते. हा दुसरा. मग हेही प्रिव्हेंट करायचं असेल, तर जेही काम करतात, ज्यांना डेस्कटॉप काम आहे, लॅपटॉपचं वरचं काम आहे किंवा बैठक काम आहे, हं. अशा लोकांमध्ये हा ट्रॅपेझियल एक्सरसाइज सोबत दुसरा एक महत्त्वाचा व्यायाम त्यांनी केला पाहिजे. तो म्हणजे मानेची हालचाल. मग मान काही नाही, वर-खाली, पूर्णपणे वर, पूर्णपणे खाली, पूर्ण डावीकडे, पूर्ण उजवीकडे आणि डावीकडे टेकवायचा प्रयत्न करायचा. खांदा उचलायचा नाही. उजवीकडे टेकवायचा प्रयत्न करा. ही सोपा एक्सरसाइज हे प्रिव्हेन्शन करताय. होऊ नये म्हणून. पण ज्याला स्पॉन्डिलोसिस झालाय, त्याने मात्र 3च हालचाली करायच्या ब्रह्ममुद्रेसारख्या, की त्याने फक्त वर बघायचं, खाली बघायचं नाही, पूर्ण डावीकडे बघायचं, पूर्ण उजवीकडे बघायचं. हं. मान टेकवायचा प्रयत्न केला, चालेल, या बाजूला टेकवायचं, पण पुढे वाकायचं नाही. हे ज्याला स्पॉन्डिलोसिस झालाय, त्याच्यामध्ये मात्र हे पाळायचं असतं. स्पॉन्डिलोसिसमध्ये झीज आहे. झिजेमुळे नसेवर येणारा दाब आहे, की जे हाडांना टोकं येतात, ज्याला शास्त्रीय भाषेत ऑस्टिओफाइट्स म्हणतात किंवा बोन जे असतं ते सरळ न राहता असं त्रिकोणी होतं. हं. त्याला न्यू बोन फॉर्मेशन असं म्हटलं जातं. पण ते इट इज नॉट न्यू बोन. ते जुनंच बोन असतं. त्याचा शेप बदललेला असतो आणि तो नेमका आपल्या मज्जारंजितनं निघणाऱ्या ज्या नसा असतात त्याच्यावर दाब देतो आणि ते दाब दिल्याने त्याचं पेन हातामध्ये रेडिएट व्हायला सुरुवात होते. ज्या बाजूचा झीज जास्त झाली त्या बाजूला त्रास होतो. ट्रॅपेझियल मायोफेशिएटिस जो पहिला आजार पाहिला, त्याच्यामध्ये पण होमिओपॅथिक उपचार खूप छान आहे आणि पेशंट परमनंट बरा पटकन होतो. स्पॉन्डिलोसिसचा आपण जेव्हा विचार करतो झीज झाल्यामुळे मणक्याचा, तर याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये अत्यंत चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे. हं. आणि हे पेशंट पूर्ण रिकव्हर होतात. कारण ही जे वाढलेले ऑस्टिओफाइट्स असतात, हं. हे विरघळणारं मेडिसिन होमिओपॅथीत आहेत. हं. आणि ते विरघळले, की आपोआप त्याच्यावरचा नसेवरचा दाब कमी होतो आणि पेशंट पूर्ण रिकव्हरीला लागतो. पण हं. फक्त औषध देणं, हे मला होमिओपॅथिक उपचार म्हणत नाही. तर हं. त्या पेशंटला त्यानुसार योग्य ते व्यायाम, योग्य त्या गोष्टी सांगणं म्हणजे जनरली समजा खूप ट्रॅपेझियल मायफेशियाटिस झालाय, आवरण सुजलंय, तर त्याला तव्यावर फडकं गरम करून शेकवणं. हं. का? तर ड्राय हीटने ते फार पटकन बरं होतं. तुम्ही जर पाण्याची पिशवी वापरली, मॉइस्ट हीट असेल, तर ते परत आखडण्याची प्रोसेस होते. म्हणजे बरं वाटतं, पण परत आखडतं. त्याच्यापेक्षा ड्राय हीट. मग ड्राय हीट सगळ्यात चांगली म्हणजे तव्यावर फडकं ठेवून त्याने शेकणं किंवा वाळू गरम करणं आणि पिशवीने शेकवणं. हं. विटकर गरम करून शेकवणं. हे कॉमन एक्झाम्पल्स झाले. हं. आणि आता इलेक्ट्रिक हीटिंग पॅड मिळतात. बरोबर आहे. शहरातले लोकं इलेक्ट्रिक हीटिंग पॅड वापरतात. पण हे सगळे ड्राय हीटने फार पटकन त्याला पेनपासून रिलीफ मिळतो. तिसरा मणक्याचा विकार म्हणजे 2 मणक्यांमधली चकती सरकणं. हं. ती चकती काहीतरी खूप जोरात शिंक आली, हं. खूप जोरात ठसका लागला, गाडीवरनं जाताना खूप जोरात जर्क बसला आणि जंप झाली गाडी. मानेला जेव्हा हिसका बसतो, तर त्यावेळेला अनेकदा अचानक 2 मणक्यांमधलं अंतर वाढलं, तर तिथली जी डिस्क असते, ज्याचं काम असतं शॉक ऑब्झर्व्हरसारखं, ती बाहेर येते आणि ती बाहेर आल्यामुळे ती नसेवर दाब देते
आणि त्याच्यामुळे खूप मान दुखायला सुरुवात होती आणि त्या वेदना मात्र असह्य असतात आणि त्या अचानक घडणाऱ्या असतात. जे ट्रॅपेझियल मायोफॅशियाटिस असेल किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असेल, हा ग्रॅज्युअली हळू-हळू वाढत जाणारा आजार आहे. तसा डिस्कचा आजार हा अचानक उद्भवलेला असतो. म्हणजे कालपर्यंत काही नव्हतं आणि सडन काहीतरी घडलं आणि त्याच्यापासनं मान दुखायला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये पण लक्षणं स्पॉन्डिलोसिस सारखेच असतात, की मान दुखते आणि मानेसोबत एक ज्या बाजूची नस दाबली जाते, उजव्या बाजूची बरोबर. नस दाबली गेली, उजव्या बाजूचा हात दुखणं, डाव्या बाजूची नस दाबली, डाव्या बाजूचा हात दुखणं. हे दोन्ही प्रकार सारखेच असतात. ट्रीटमेंट याची सुद्धा होमिओपॅथीत खूप छान पद्धतीने केली जाते. हं. मॉडर्न सायन्स किंवा ऑर्थोपेडिशियनकडे याची ट्रीटमेंट ही डिस्कॉइडेक्टॉमी म्हणजे डिस्क काढून टाकणे आहे. होमिओपॅथीत औषधं आहेत. जी औषधं ही बाहेर आलेली डिस्क म्हणजे फॉरेन बॉडीज असते त्या एरियाकरता. ही विरघळवणारी औषधं होमिओपॅथीत आहेत. म्हणजे होमिओपॅथिक उपचार केल्यानंतर ती आपोआप विरघळली जाते जेवढा भाग बाहेर आलाय आणि नस आपोआप मोकळी होते. फक्त त्याला कालावधी लागतो. म्हणजे असं नाही की पेशंट तुम्ही ट्रीटमेंट चालू केली आणि 15 दिवसात बरा झाला. नाही. डिस्कचा पेशंट असेल त्याला 6 महिने, वर्ष ट्रीटमेंट लागते. पण विदाऊट सर्जरी आपण ते ट्रीट करू शकतो. स्पॉन्डिलोसिस तुम्हाला वेळ द्यावा लागणार कारण झीज ही 1 दिवसात झालेली नाही. झीज ही ग्रॅज्युअली वाढत गेलेली. तशी ती रिकव्हर व्हायला पण पिरियड मग लागतो. यामध्ये फिजिओथेरपीचा रोल खूप चांगला. अत्यंत महत्त्वाचा. म्हणून आम्ही स्वतःच जनरली सगळे त्याचे व्यायाम सांगतो. मग अत्यंत गरज असेल तेव्हा फिजिओथेरपिस्टची मदत पण त्यामध्ये घेतली जाते. जनरली तिन्ही आजारात फिजिओथेरपीचा रोल हा महत्त्वाचाच आहे. ट्रॅपेझियल मायोफॅशियाटिस असेल, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असेल किंवा सर्व्हायकल डिस्क प्रोलॅप्स असेल. हे तिन्ही आजार जेव्हा आपण विचारात घेतो, तर होमिओपॅथिक मेडिसिन बरोबर त्याची फिजिओथेरपी आम्ही अवश्य सांगतोच. पण सर जिथे आपण मणक्यांचे आजार किंवा मानेचे हे ज्या रिलेटेड आजार आहेत सगळे, त्या ठिकाणी लोकं बऱ्याच वेळा काही तेलाचा मसाज करणं किंवा बऱ्याच वेळा असं पण होतं, की स्पा थेरपीज घेतल्या जातात, त्याच्यात मसाज हा घेतला जातो आणि त्यानंतर आपण ते रिलॅक्सेशनसाठी करत असतो, पण त्यातनं उद्भवणाऱ्या ह्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात येतात. तर ते मसाज किंवा ऑइल म्हणजे जे काही तेल आपण जिरवतो आपल्या ह्याच्यामध्ये, जे आधी हं. आपल्याला सांगितलं गेलेलं आहे हं, आयुर्वेदात, हं, हं. की शरीरात तेल तेल. जिरवणं खूप गरजेचं असतं. पण आता जिथे फिजिओथेरपी आपण म्हणतो आणि ते मसाज आपण म्हणतो, तर सायंटिफिकली याचं एक महत्त्व वेगळं आहे नक्कीच, नक्कीच. त्यात. पण ते जे काही केलं जातं त्याने हे आजार पण त्याने पण उद्भवू शकतात का? नाही. मसाजमुळे कुठला आजार निर्माण होतो असं नाहीये. हं, हे नक्की मसाजचा फायदा हे ट्रॅपेझियल स्नायूंचा विकार असेल, तेव्हा मसाजचा फायदा अगदी 100% होतो. हं. कारण मसाज केल्यामुळे हे स्नायू जे आहेत ते रिलॅक्स होतात आणि हो. ट्रॅपेझियल मायोफॅशियाटिस हा पटकन मसाजने बरा होतो. पण माझे एक सांगणं असतं, बऱ्याच वेळेला इथं जे तेल वापरले जातात, हं, हे काही लिनिमेंट्स असतात आणि हं, याच्यामध्ये कापूरचा खूप वापर असतो हं. आणि त्याचा स्ट्राँग एक स्मेल असतो, बरोबर. वास असतो. तर माझं सांगणं आहे, की त्याच्याऐवजी सिंपल तिळाच्या तेलाचा मसाज हा अत्यंत चांगला असतो. चांगलं. तिळाच्या तेलामुळे स्नायू रिलॅक्स व्हायला पण मदत होते आणि ट्रॅपेझियल मायोफॅशियाटिस सारखा आजार याच्या माध्यमातून खूप चांगला बरा होऊ शकतो. हं, स्पॉन्डिलोसिस हा मानेच्या मणक्याच्या आत असलेला आजार आहे. तो बाहेर हं, स्नायूंमधला नाही. त्यामुळे त्याला मसाजने काही उपयोग होऊ शकत नाही. किंवा दुसरं आपण जी डिस्क प्रोलॅप्स आहे, ती हं. आतमध्ये घडलेली आहे. ती बरोबर. बाहेरून तुम्ही मसाज करून बरी होऊ शकत नाही. त्यामुळे हं. मसाजचा उपयोग कुठं आणि कुठे नाही. स्पेसिफिकली एक प्रेशर सर, हां. की हे जे काही मसाज केले जातं याचे जे प्रेशर्स असतात त्या ठिकाणी, की बऱ्याच वेळा म्हटलं जातं हे सायंटिफिक आहे हं. त्यात. पण त्या प्रेशरने काही फरक पडू नाही, शकतोय का त्याच्याने पुढे धोका ह्याच्यामध्ये? काही नसतो, तोटा हं, काही नाही. म्हणजे तुम्ही मसाज जरी केला, ज्याला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असेल त्याचा मसाज केला, तोटा काही नाही. हं, पण खूप फायदा होईल असं नाही. हां, त्याचे हं, स्नायू चांगले होऊ शकतात, मसाज केल्यामुळे स्ट्राँग होऊ शकतात. हं, त्याला स्ट्रेंथ मिळू शकते, हा त्याच्यातला पॉइंट आहे. दुसरं एक महत्त्वाचं असतं, ज्याने अभ्यास केलेला आहे, हं, फिजिओथेरपिस्ट आहे. हं.
नॅचरोपॅथिस्ट आहे, ज्याने ॲक्युप्रेशर थेरपीचा पण त्याच्यासोबत अभ्यास केलेला आहे. बरोबर. अशा माणसाने प्रॅक्टिकली अभ्यास केलेल्या माणसाने विशिष्ट पद्धतीने त्याच्या पॉइंट्सवर बरोबर आहे. जर दाब दिला, तर वेदना कमी व्हायला अगदी नक्कीच मदत होऊ मदत शकते. होईल. वेदना त्याच्याने कमी होऊ शकतात. तर हे 3 महत्त्वाचे आजार होते. आता चौथा एक आजार महत्त्वाचा आहे, जो लवकर सापडत नाही किंवा ज्याच्याकडे ज्याचं कारण खूप उशिरा सापडलं जातं. हं. ते म्हणजे मानेच्या मणक्यांमध्ये खाली एक एक्स्ट्रा फासळी असणं. हं. म्हणजे जेव्हा आपल्याला 12 रिब्ज असतात, हं. परंतु त्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा फासळी वरती असते. त्याला हं. सर्व्हायकल रिब असं म्हटलं जातं. काही जणांमध्ये हा कंजेनायटल जन्मजात आलेला दोष असतो. अशा आजारांमध्ये मान दुखते आणि हं. मानेबरोबर हातही दुखतो. हं. लक्षण स्पॉन्डिलोसिसचे वाटतात म्हणून खूप वेळेला त्याच्याकडे ट्रीटमेंट, फिजिओथेरपी सांगितली जाते. परंतु खूप वेळेला लक्षात येत नाही आणि मग एक्स-रे केला तेव्हा कुठेतरी लक्षात आलेला सर्व्हायकल रिब आहे. हं. परंतु लक्षणांमध्ये फरक एक असतो, की जिथेही स्पॉन्डिलोसिस झालाय त्यावेळेला हातात मुंग्या येणं, हात जड पडणं, हं. हे लक्षणं कॉमन असतात किंवा नसेनुसार असा पूर्ण हात दुखत. याच्यामध्ये जेव्हा सर्व्हायकल रिब असते, तर तिथं असलेल्या अनेक रक्तवाहिन्या तिथून जात असतात. हं. मेंदूकडे जाणाऱ्या आणि मानेतनं जाणाऱ्या सगळ्या रक्तवाहिन्यांचं जाळं तिथं असतं आणि त्याचा दाब नेमका सर्व्हायकल रिबचा त्याच्यावर पडतो आणि त्यामुळे हाताकडे जाणारी जी रक्तवाहिनी आहे, रक्तवाहिनी, नस नाही, हं. रक्तवाहिनी दाबली जाते आणि मग त्याच्यामुळे व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स म्हणजे हात हं. अचानक गरम होणं, अचानक गार पडणं, हे लक्षण. हे लक्षण स्पॉन्डिलोसिसमध्ये नसतं. हे सर्व्हायकल रिबमध्ये बरं. खूप पटकन लक्षात येतं. ज्याला ते कळतं, त्याच्यामध्ये हा आजार आहे हे लक्षात येतं, की अरे याला हात गरम पडतोय, हात अचानक थंड पडतोय. हं. वेगवेगळ्या गोष्टी, मग अचानक हातामध्ये क्रॅम्प आल्यासारखं होणं. हं. ही लक्षणं थोड्याफार प्रमाणामध्ये वेगळे असतात आणि हं. त्याच्यातनं तुम्हाला लक्षात येतं, की याला सर्व्हायकल रिब असण्याची शक्यता आहे. हं. अजून एक आजार त्याच्यात जोडून जोडून असतो. सर्व्हायकल रिब आणि स्केलिनस अँटिकस सिंड्रोम नावाचा एक आजार असतो. हं. जिथं जो स्केलिनस मजर असतो त्याचा दाब ह्या रक्तवाहिन्यांवर पडतो. दोन्ही आजारांची लक्षणं अत्यंत सारखी आहेत. हं. सर्व्हायकल रिब किंवा स्केलिनस अँटिकस सिंड्रोम. आता ह्या दोन्ही आजारांमध्ये लक्षणांच्या नुसार तुम्हाला ट्रीटमेंट ठरवावी लागते. हं. लक्षणं खूप त्रासदायक नसतील, तर पेशंटला हात न लावलेला उत्तम. होमिओपॅथिक ट्रीटमेंट अधिक फिजिओथेरपी हे त्याचं सर्वात चांगलं सोल्युशन असतं. परंतु ज्या व्यक्तीमध्ये सर्व्हायकल रिब खूप स्ट्राँगली दाबते आणि त्याला हं. हाताला रक्तपुरवठ्याचा प्रॉब्लेमच निर्माण होतोय, हं. अशांमध्ये सर्जरी इंडिकेट केली जाते. परंतु सर्जरी पण सोपी नसते. हं. कारण सगळ्या मेजर रक्तवाहिन्या त्या भागातनं जात असतात. बरोबर. त्यामुळे अत्यंत निष्णात सर्जन जो त्याच्यातनं पारंगत झालेला आहे, अशा व्यक्तीकडनंच तुम्हाला सर्व्हायकल रिब काढून घेणं, त्याची हं. सर्जरी करणं हे योग्य ठरतं. तर हा एक मानेचा विकार बऱ्याच अंशी लक्षात येत नाही, की सर्व्हायकल हं. रिब किंवा स्केलिनस अँटिकस सिंड्रोम. तर याच्याकडे एक लक्ष देणं खूप गरजेचं गरजेचं आहे. असतं. तर हे महत्त्वाचे म्हणजे आपण जे विचारात घेतलेत. हं. आता एक शेवटचा म्हणजे काही जणांमध्ये अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा आजार आहे. आपण याच्यावर पूर्वी बोललोय बहुतेक. संधिवाताच्या विकारांमध्ये बोलताना आपण बरोबर. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आजार हा आजार सुरुवात कमरेच्या मणक्यांपासून होते, पण वाढत, वाढत, वाढत वर जातो आणि हं. तो मानेला अफेक्ट करतो. आणि ह्या माणसांची मान इतकी स्टिफ होते, की त्यांना मान अशी इकडे वळवायचं असेल, त्यांना म्हटलं डावीकडे बघा, ते फक्त असं जस्ट असं बघतील करतात. फक्त. मान मान नाही फिरत नाही. फिरवू आपली जी मान शकत. फिरते, तशी त्यांची मान फिरत नाही. हं. कुठे त्यांना वर सांगितलं, ते वर असं बघतात फक्त. खाली बघा असं बघतात. इट इज टू डेंजरस आणि बऱ्याच वेळेला मान असं जर झोपलं, त्यांची मान अशी झालेली असते. म्हणजे इतक्या हं. अँगलला ती वर फिक्स झालेली असते. अशी मान अडकलेली असते हं. आणि ती त्याच लेव्हलला फिक्स होते. म्हणजे माझ्याकडं नगरच्या कन्सल्टिंगला एक डॉक्टर यायचे. फक्त 30-32 वय होतं. पण ते माझ्याकडे पहिल्यांदा जेव्हा आले एन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिस ते असे झोपले, तर एवढी वर मान होती.
हे त्याच्या मानेखाली 3 उश्या टाकाव्या लागल्या तेव्हा ती होईल. ती खाली जातच नव्हती. तर संधिवातामध्ये अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारख्या संधिवातामध्ये मानेचा त्रास हा खूप होऊ शकतो. याला फक्त आणि फक्त होमिओपॅथीत खूप चांगला इलाज होतो. पण ट्रीटमेंट मात्र बराच काळ लागते. कारण तिथं ऑलरेडी कडकपणा, स्टिफनेस आलेला असतो, कडक झालेली असते. मला 3 वर्ष लागली त्यांची मान सरळ व्हायला. परंतु 3 वर्षात ते पूर्ण मान टेकवायला लागले, मान वळायला लागली. माझे एक पेशंट संबलपूरचे आहेत. संबलपूर नाही, राऊरकेला म्हणून गाव आहे मध्य एम-पीकडचं. तिथले पेशंट आहे, ऑनलाईन पेशंट आहेत ते माझे. पण त्यांची केस एन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिसची अशी होती की डॉक्टर मुझे तो इतना ये टर्न करना है मुझे, मुझे अगर कहीं देखना है तो मुझे ऐसा करना पड़ता है. तर त्यांना मान वळतच नव्हती. गेले जवळ-जवळ 4 वर्ष मी ट्रीट करतोय. आता ते पूर्ण वळवू शकतात. पण खूप कालावधी लागतो. जेव्हा असा स्टिफनेस आलेला असतो, तो काढण्यासाठी खूप वेळ लागतो आणि ते खूप चांगल्या प्रकारे रिलीव्ह होमिओपॅथीत होऊ शकतं. फक्त वेळ हे त्याचं उत्तर असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये होमिओपॅथिक उपचार हा पर्मनंट बरं करण्याकडे होऊ शकतो. फक्त वेळ हा महत्त्वाचा फॅक्टर. त्याच्यासोबत सांगितलेले व्यायाम हे अत्यंत महत्त्वाचे असतात. ते टाळून चालत नाही. मग हा पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्कीच सर. आज आपण मानेच्या विकारांवर किंवा त्याच्यासाठी घ्यायची जी काळजी आहे, यावर जी चर्चा केली त्याने आपल्या प्रेक्षकांना नक्कीच फायदा होणार आहे. आपण प्रेक्षकांना कायम फूल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण वाट बघत असतो, की त्यांची त्यावरची प्रतिक्रिया कशी बरोबर. असणार आहे. आजचाही एपिसोड आपला खूपच सुंदर झालेला आहे, की रुटीन गोष्टींमध्ये लोकांना कुठल्या-कुठल्या गोष्टी फेस करायला लागतायत त्यामध्ये. मग आजार पण आहेत, पण आजार फक्त सर्दी, खोकला किंवा कॅन्सर असे नसू शकतात. शरीरातले बाकी पण काही गोष्टी आहेत, की ज्या आजारामध्ये मोडतायत त्या ठिकाणी. तर नक्कीच आपण असं मला एक एक मध्ये तुम्हाला हं. थोडंसं डिस्टर्ब करतो, परंतु एक गोष्ट सांगायची राहिली आणि ती प्रेक्षकांना सांगायची. ती म्हणजे बरेच जण काही-काही अद्भुत क्रिया करत बसतात. म्हणजे त्याच्यातले एक म्हणजे मान मोडणं. हां. हा एक आणि दुसरं एक म्हणजे मान गोल फिरवणं. म्हणजे मान अशी उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असं फिरवणं. ह्या 2 प्रक्रिया ह्या शक्यतो टाळाव्यात असं माझं म्हणणं आहे. आणि करायचंच असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी योग शिक्षक समोर असावा. पाहिजे. त्याच्याकडनं ते पूर्णपणे शिकून घ्यावं तरच करावं. नाहीतर बरोबर. त्याच्यामुळे होणारा मात्र प्रॉब्लेम डेफिनेटली होऊ शकतो. आणि तिसरा अजून एक महत्त्वाची गोष्ट हं. अ, शीर्षासन. हं. तुमची मान शरीराचं वजन पेलवण्यासाठी नाहीये बरोबर, किंवा ते स्नायू आणि त्याचे मणके बरोबर. हे फक्त डोक्याचं वजन पेलवण्यासाठी आहे. हं. तुम्ही अख्ख्या शरीराचा भार मानेवर जेव्हा मानेवर घेतलं टाकता, तेव्हा त्या मणक्यांना इजा त्रास होण्याची होतो. शक्यता खूप जास्त असते. शीर्षासन यंग फेजमध्ये केलं, ठीक आहे. ज्यावेळेला वजन खूप वाढलेलं नाही शरीराचं, हं. त्यावेळेला. परंतु जेव्हा तुम्ही अडल्ट बनता, तिथपासून पुढे मात्र शक्यतो टाळलं. शीर्षासन टाळावं किंवा मग तुम्ही खूप लहानपणापासून ते करत आले असाल, तर तुम्ही चालू ठेवावं. अदरवाईज नव्याने शीर्षासन करू नये, या मताचा मी आहे. कारण हं. हे क्लिअर कट आहे, की मानेचे मणके हे फक्त डोक्याचं वजन पेलवण्याचं काम करू शकतात. हं. ते तुमच्या शरीराचं वजन पेलवण्याचं बरोबर. काम नाही. करू शकत नाही. आणि अजून एक महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहिली होती. हं. अ, हेल्मेट हं. हा एक फॅक्टर आहे. हेल्मेट घातल्याने 100% तुम्ही मेंदूचं संरक्षण करण्यासाठी हेल्मेट घालता. हं. परंतु हेल्मेट एका ठिकाणी मात्र घातक ठरू शकतं. जर मानेच्या मणक्याला हं, इजा हं. झाली हेल्मेट घातलेल्या माणसाला, तर मानेचे मणके एकमेकांपासून पुढे-मागे सरकू शकतात. बरं. म्हणजे जोरात जर इजा झाली तर. अशा वेळेला तर हेल्मेट खूप म्हणजे ॲक्सिडेंटमधल्या पेशंट हेल्मेटवर असेल, त्याचं हेल्मेट काढताना खूप काळजीपूर्वक काढणं गरजेचं आहे. हे हं. फार महत्त्वाचं नमूद करावंसं वाटतं. नक्कीच सर. नक्कीच आपल्याला सरांनी सांगितलेल्या माहितीचा फायदा होणारच आहे आणि आपण तो करूनच घेतला पाहिजे. कारण हे सगळं आपल्यासाठीच सुरू आहे.
तर सर आजच्या भागात आपण खूप सुंदर माहिती दिलेली, की मानेचे विकार कसे असतात, त्याच्याबद्दल काळजी कशी घेतली जायला पाहिजेल त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचा जो शेवटी दिलेला मुद्दा आहे, की शीर्षासन जे कोणी करता आहेत त्यामध्ये, तर त्यांनीही कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजेल, ते कधी करायला पाहिजेल किंवा कधी करू नये, जे आपलं त्यावर मत आहे. तर नक्कीच प्रेक्षक यासाठीची काळजी घेणार आहे. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागात येऊया आपण अजून एक नवीन विषय घेऊन. सो नक्कीच. धन्यवाद. नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आणि पुन्हा भेटूच.